जिल्हा अध्यक्ष. सोनम वांगचूक आज 19 दिवस झालं उपोषणाला दिल्लीला बसलेले आहेत. ते का बसलेले आहेत हे लोकांना समजलं तर ते बरं होईल. ते अशासाठी बसलेले आहे, ते पेट्रोलला दर कमी होईना म्हणून बसलेले नाहीत. ते अदानी अंबानीनं ब्रिजची कामं करतोय म्हणून ते बसलेले नाहीत. शेतमालाला दर मिळत नाही म्हणून ते बसलेले नाहीत. साखरेला भाव मिळत नाही म्हणून ते बसलेले नाहीत. आज आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची नाचक्की झालेली आहे म्हणून ते बसलेले नाहीत. तर ते का बसलेले आहेत तर येणारी पिढी जी नीटची परीक्षांचा त्यांचा पेपर फुटल्यामुळे 22 लाख विद्यार्थ्यांचं जे नुकसान झालेलं आहे, 17 विद्यार्थ्यांनी जो आत्महत्या केलेली आहे त्याच्या समर्थनार्थ बसलेले आहेत. आज जर नीटसारखा पेपर फुटत असेल तर ह्या देशाची खूप मोठी नाचक्की आहे. धर्मेंद्र प्रधानसारख्या एका क्षुल्लक माणसाचा जो भारताचा शिक्षण मंत्री आहे त्याचा राजीनाम्यासाठी बसलेले आहेत. सोनम वांगचूक हा काही साधा माणूस नाही आहे. ते भारताचे मोठा इनोव्हेशन माणूस, सायंटिस्ट माणूस आहे. त्यांनी मोठमोठे सायंटिस्ट केलेलं आहे. भारताच्या मिलिटरीसाठी त्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे. त्यांनी जो टेंट बनवलेला आहे त्यावर भारतातली मिलिटरी काश्मीरमध्ये आपली चालती. तर अशा ह्या सोनम वांगचूकसाठी आम्ही शेतकरी कामगार पक्ष, बळीराजा शेतकरी संघटना आणि सर्व पक्ष मिळून आज रस्ता रोको केलेला आहे. आणि लवकरात लवकर याचा तोडगा निघावा ही आमची मागणी आहे. शेतकरी कामगार पक्षाचं भारताचे शिक्षण नायक सोनम वांगचूक हे गेले 20 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या समर्थनात व त्यांना पाठिंबा देण्यासाठी बळीराजा शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष, शेतकरी कामगार पक्ष यांनी मिळून आम्ही आज सरकारचा निषेधार्थ या ठिकाणी रस्ता रोको केलेला आहे. आता एवढंच सरकारला सांगू इच्छितो की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घ्यावा, शिक्षण व्यवस्थेत मोठा बदलाव करावा. यासाठी या सर्व मागण्या जर मान्य झाल्या नाहीत तर याचा उद्रेक मोठ्या प्रमाणात होणार आहे. आज कराडमध्ये आज ज्या ठिकाणी गांधीजींचा या ठिकाणी पुतळा, ज्या गांधीजींना बघितल्यावर देशातल्या सर्व जवानांचं, मुलांचं रक्त सळसळतं, त्या ठिकाणी आम्ही आलो आहे. पण या सरकारचं रक्त काही सळसळणं झालं. त्या सरकारचं रक्त अदानीचं आणि अंबानीचं आहे. ते फक्त ठेकेदारांचं रस्ता करण्यात व्यस्त आहेत. पण या युवकांना शिक्षणाचं झालेलं धोरण, ते धोरण बघत नाही. युवकांना रोजगार नाही. शाळेच्या मुलांना बोगस शिक्षण चालू आहे. ते पेपर फुटीचं प्रकरण दाबलं गेलं आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी सोनम वांगचूक यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी सर्वपक्षीय शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते